कोल्हापुरी चप्पलबाबत पॉडकास्टमध्ये वादग्रस्त वक्तव्य तर प्राडा कंपनीचं समर्थन. वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीला व्यावसायिकांनी विचारला जाब, व्यक्तीने मागितली माफी. शिर्डीत 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव सुरू. शिर्डीत गुरुपौर्णिमा उत्सवाचा आज पहिला दिवस. साईबाबांच्या काकड आरतीने उत्सवाला सुरुवात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या भाविकांना लाडू प्रसाद देण्याची प्रक्रिया पूर्ण. लवकरच तारीख जाहीर होणार, जिल्हाधिकारी यांची माहिती. सोलापुरात रात्री विनापरवाना फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा. पोलीस आयुक्तांनी काढले आदेश. शहरातील विविध भागात पेट्रोलिंग करण्यात येणार. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी मोहीम सुरू. छत्रपती संभाजीनगरात रस्त्यावर कचरा टाकल्याप्रकरणी सनशाईन रुग्णालयावर दंडात्मक कारवाई. 25,000 रुपयांचा दंड वसूल. गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये जय्यत तयारी. भक्तांच्या सोयीस्कर दर्शनासाठी विशेष सुविधा. हिंगोलीत पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जागर यात्रेला सुरुवात. यात्रेत मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव सहभागी. छत्रपती संभाजीनगरात 445 बांधकाम निष्कासित. हर्सुल टी पॉइंट ते सिडको बस स्थानक दरम्यान कारवाई. लिफ्टमध्ये 15 तास अडकलेल्या व्यक्तीला बाहेर काढण्यात यश. ठाण्यातील अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमधील प्रकार. एक कामगार 21व्या माळ्यावर 15 तास अडकून होता. बीडमध्ये मृत घोषित केलेलं बाळ अंत्यसंस्कारावेळी रडू लागलं. स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाकडून बाळ मृत घोषित. निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरच्या चौकशीची मागणी. बुलढाण्यात सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी पशुपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन. 17 ते 21 जुलै दरम्यान प्रशिक्षण. भंडाऱ्यातील तुमसर येथील जिल्हा रुग्णालयाला गळती. बांधकामातील त्रुटींमुळे गळती. रुग्णालयात पाणी गळती होत असल्याने रुग्णांची गैरसोय. पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर आता पर्यटकांची संख्या निश्चित केली जाणार. पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. संगमनेरमध्ये प्रवरा नदी तीरावर गंगामाई घाटावर प्रवरा नदीचं जलपूजन आणि आरती. माजी आमदार सुधीर तांबेंच्या उपस्थितीत पूजा. बुलढाण्यातील मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात मोठ्या प्रमाणात अनियमितता. अनागोंदी कारभारामुळे पात्र आणि गरजू मुले प्रवेशापासून वंचित. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी आरोपीकडून नोंदमध्येही रक्तांचे नमुने बदलण्याचा प्रयत्न. सरकारी वकिलांची कोर्टात माहिती. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या जबाबाची कागदपत्र कोर्टात सादर. रखडलेले भूसंपादन वाहतूक कोंडीसाठी महापालिकेने उचलले मोठे पाऊल. टास्क फोर्स स्थापन करण्याचा आयुक्त नवल किशोर राम यांचा निर्णय. सिल्लोडमध्ये वादळी वाऱ्यामुळे सोयगाव बस स्थानकातील पत्रे उडाले. इतर पत्रेही उडण्याची शक्यता. नागरिकांचा जीव धोक्यात. मालेगाव तालुक्यातील कुरळा गावातील रस्त्यांची दुरावस्था. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे. ग्रामपंचायत लक्ष देत नसल्याचा आरोप. रत्नागिरीत वीज दरवाढीला विरोध. उद्योजक, व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांचं जिल्हाधिकारी यांना निवेदन. चुकीच्या पद्धतीनं केलेली वीज दरवाढ थांबवण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरमधील बालगृहाबाबत मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून नाराजी व्यक्त. अनधिकृत बालगृहात 80 मुले ठेवल्याने नाराजी. देशभरातील 25 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांकडून आज भारत बंदची हाक. याचा परिणाम संपूर्ण देशावर जाणवणार. सामान्य जनतेचे हाल होण्याची शक्यता. परभणीत शक्तीपीठ महामार्गासाठी जागेची मोजणी. शेतकऱ्यांनी रोखली. महामार्गाला उखळद बाभळी येथील शेतकऱ्यांचा विरोध. हिंगोलीत बाभुळगाव ते जवळा पळशी रस्त्यावर चिखलाचं साम्राज्य. वाहन चालकांना त्रास. तात्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी. जालन्यातील परतूर पंचायत समितीचा फायर ऑडिट गेल्या 9 वर्षांपासून रखडलं. पंचायत समितीतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. अकोल्याच्या पातूर येथील टीकेवी चौक ते आगखिंड रस्त्याची दयनीय अवस्था. रस्ता दुरुस्तीची नागरिकांची मागणी. रस्ता दुरुस्त न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा.
सरकारी आदेश न मानणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार. साताऱ्यातील 36 विभागांना ईमेलद्वारे आदेश. मुख्यालयात उपस्थित न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई. सोलापुरात गवळी वस्तीतील अनेक घरांमध्ये ड्रेनेजचं पाणी. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण. तक्रार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष. नागरिक संतप्त. मलबार हिल परिसरातील निसर्ग उन्नत मार्ग पर्यटकांनी बहरला. 3 महिन्यात 1.5 लाख पर्यटकांनी दिली भेट. 39 लाखांहून अधिक महसूल प्राप्त. हिंगोलीच्या पुसेगाव फाटा ते पुसेगावात जाणाऱ्या रस्त्यांची दुरावस्था. रस्ते कामात शेतातील काळी माती वापरल्याने मार्गावर चिखल. अपघाताच्या प्रमाणात वाढ. राज्यात ई-बाईक टॅक्सी सेवेला कायदेशीर मान्यता. रॅपिडो, उबर सारख्या ॲपवर आधारित टॅक्सीची सेवा सुरू करण्यास परवानगी. परिवहन विभागाकडून नियम जारी. मुंबई पालिकेची विशेष कचरा संकलन मोहीम. विविध सोसायट्यांमधून 1.5 टन कचरा जमा. पालिकेच्या या मोहिमेसाठी 1919 संस्थांची नोंदणी. पैठणमध्ये इनरव्हील क्लबच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न. सुनंदा खडसे यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला. उपाध्यक्षपदी रेखा झारगड, अभिरुची घायाळ यांची निवड. हिंगोलीच्या कडोळी गावात बोगस डॉक्टराच्या उपचारामुळे व्यक्तीला अपंगत्व. डॉक्टरवर कारवाईच्या मागणीसाठी संतप्त कुटुंबाचं उपोषण. साताऱ्यात विविध ठिकाणी 601 वृक्षांची वृक्ष लागवड. महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण. नागपुरातील पावसाच्या स्थितीबाबत मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा. सध्या परिस्थिती नियंत्रणात. परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ सज्ज. मुख्यमंत्र्यांची माहिती. नांदेडमधील अनेक दिव्यांग बांधव आज विधान भवनासमोर आंदोलन करणार. दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. गिरणी कामगार आणि मुंबईचं अतूट नातं. मात्र सरकार गिरणी कामगारांवर अन्याय करत आहे. अंबादास दानवे यांची सरकारवर टीका. आझाद मैदानावर शिक्षक आंदोलनाला शरद पवारांची भेट. शिक्षकांच्या खांद्याला खांदा लावून सहकार्य करण्याचं शरद पवार यांचं आश्वासन. छत्रपती संभाजीनगर पालिकेत अधिकाऱ्यांची नियमबाह्य पदोन्नती केल्याचा वंचितचा आरोप. पालिकेच्या द्वारासमोरच वंचितचं उपोषण. शिक्षकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला टाळता येणार नाही. ज्ञानदानाची जबाबदारी असणाऱ्यांवर संघर्षाची वेळ येऊ देऊ नका. शरद पवार यांचं आवाहन. आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये संजय गायकवाडांचा राडा. संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला फटकावलं. निकृष्ट जेवण दिल्यानं कॅन्टीन चालकाला फटकावलं. आज विधानसभेत मुद्दा मांडण्याची शक्यता. खासदार निशिकांत दुबेंनी महाराष्ट्राला आपटण्याची केलेली भाषा ही नरेंद्र मोदी आणि अमित शहांचीच. सामनातून निशिकांत दुबेंवर टीका. भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा. उद्धव ठाकरेंनी अनेक बेकायदेशीर मालमत्ता बांधल्याचा आरोप. मनसे नेते अविनाश जाधव, अभिजित पानसे यांच्यासह मनसे पदाधिकारी आज राज ठाकरेंची भेट घेणार. बैठकीनंतर राज ठाकरे मीरा रोडला जाण्याची शक्यता. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवसेना भवनात कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक. बैठकीत कोकणातील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार. विनायक राऊत, वैभव नाईक आणि पदाधिकारी राहणार उपस्थित. पुण्यातील एक कुटुंब मटण खाऊन दगडूशेठला जातं. इथून पुढे देवाबाबत काय बोललात तर ठोकणार. गोपीचंद पडळकरांची नाव न घेता सुप्रिया सुळेंवर टीका. आझाद मैदानातील शिक्षकांच्या आंदोलनाला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पाठिंबा. आमदार रोहित पवार आंदोलनात सहभागी. मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार. रोहित पवारांची भूमिका. उद्धव ठाकरे आज गिरणी कामगारांच्या आंदोलनात सहभागी होणार. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा गिरणी कामगारांच्या मोर्चाला पाठिंबा. मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धर्मराव बाबा आत्राम यांच्या उपस्थितीमध्ये भव्य पक्षप्रवेश सोहळा. गडचिरोली आणि चंद्रपुरातील 400हून अधिक सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांचा प्रवेश. ठाकरेंच्या शिवसेनेचं शिरूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन. आमदार गोपीचंद पडळकरांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.